राम राम गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. त्याला निंबू तोडले, निंबू तोडले. दादाला लागते निंबू. निंबू तोडताना घरी जाते आता. मग भेटूया. काय करताय ग? आलू शिलत आहो. पहिले गेलो निंबू आणाले. आता गोडलिंबाचा पाला मम्मी बनवत आहे वडापाव. पाहिजे गोडलिंबाचा पाला आहे का नाही तर भेटला काही गोडलिंबाचा पाला पण. मम्मी बनत आहे पावभाजी. जातो आता, भेटूया घरी. बाय. धुवून आणलं थोडंसं. धुवून आला. खराब आहे का गा आलू? नाही, पण काळे काळे आहे ना. इथे हिरवा आलू आहे. आलू चटणी बंद. आलू चटणी चटणी झाली गाईज. डेड आणली 6-12 पीस आहे. आम्ही 3 जण आहे. 3 नाही 4 जण आहे. कापाजी आहे जाते आरामात. हे पुढे आणला बालाजीचा. आता खाऊन घेतली. चटणी आता थंडी करायला ठेवली आहे. तोपर्यंत बेसन भिजवतो. हां, तोपर्यंत बेसन भिजवतो म्हणते. गरम करायला ठेवतो. म्हणते चटणी मस्त. पंखा सुरू करून चले तो ढील. चटणी थंडी होत आहे. तोपर्यंत मी पुढं खाऊन घेतो. मम्मी तोपर्यंत बेसन भिजवते. मग तळू वडे. बा काय रे? हे तेल वेल. आता काय करताय? चटणी. हिरवी चटणी. हिरवी चटणी. चटणी, बेसन, तेल, त्याच्यात मीठ, चवीनुसार नमक. घुमाचं असं घुम 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 घुम. झाली चटणी झाली. मिरची बी झाली. फक्त वडे बाकी. आता बेसन भिजवत आहे. चटणी झाली असेल का थंडी? काढा आता वडे. मी ब्रेडले बटरने हे करेल. मी डायरेक्ट रेडी करेल. रेडी. मिक्सर सुरू केला आणि बटन कोण बंद करत? तू म्हणते तर गार 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 गार. झालं काय बतलं बेसन? आणू का चटणी? आण. धाराबाई जोगिंदर. चम्मच घ्या लागेल. खायले का? काम रेडी आहे.
आचार्यनबाई. पहिला आलू बोंडा. तू तर आलू बोंडेच खाशील ग. तुला आलू बोंडे आवडते तर. आलू बोंडे. आलू बोंडे खाऊन आलू बोंडे सारखं वास आहे. ते जास्त असतं नाही देईन का ग त्याच्यात मग. या पहिला आलू बोंडा. आलू बोंडा खाओ. आलू बोंडे के जैसा बनव. जैसा बनव. तुला तर आलू बोंडाच आवडते मग. किती घेऊन घ्यायच्यात 10-15. आपण आता 12 ब्रेड आणले. मी आलू बोंडे खाणार आहे ना. वडापाव नाही खाशील तू. फक्त आलू बोंडेच खाशील. हा हा फक्त आलू बोंडेच खाशील का. नाही खाईन ना. मग मस्त फुगला काय आता. खालून लागलंच नाही त्याला पीठ. चिपकला तर. पाण्यावानी दिसत आहे का तेल आहे का काय. आजकाल तेल मध्ये पाणी मिक्स येते ना. जमला. हा जमलं. तव्यावर आपल्याला बटर टाकून हे करावं लागेल ना. हो. ते मी करीन. तर ते तू करशील. बाकी सगळं मी करीन. ला तुला नाही जमत आहे. जमते. जमत नाही का काय? मला सूत्र लागेल तिथं है ना. अगं त्याला नाक कान डोळे उमटत आहे. आवडेल नाक कान. पुढे नाक कान. हे नाक. हं, हे कान. हं. हे डोळे. गंभीर परिस्थिती आहे गंभीर. झालं का. थोडं. अप्पा आला ना. अप्पाला देऊन देऊ का. तिसरं चांगला झालं. त्याला एक नाक कान डोळे आले. चाकू दे बरं का तिथं. ब्रेडले कापतो आणि मग ते हे करू का. म्हणजे अशी बंदीच कापू का. कपत नाही घ्यायचं. कपली कपली कपली. हा याच्यात असा वडापाव. आलू बोंडा टाकायचा. दुकान लावा लागते मग मी आपल्याला. मस्त चालते. गिराईक कमी येईल. खाले ना आपणच जास्त खाणार आहे. तेच तर. कारण आपल्याला जास्त आवडते ना आलू बोंडे. आपल्याला नाही तुले. तुला आवडते ना जास्त आलू बोंडे. म्हणून तर आलू बोंडे आणि आहे तू. आहे का नाही. लहानपणी आलू बोंडाच खात होती का तू. हो हो. आलू बोंडा लवर. लहानपणी आलू बोंड्यासारखी असतील मग.
ब्लॉग सुरू आहे म्हणून मारत नाही ना, तर चपकन टाकली ती है ना. ब्लॉगच्या न वाचलो चपकन टाकली ती कानाच्या खाली, जशी रील्स मध्ये मारते तशी है का ना. एवढे गेले कापले जमन ना कशाला कापले? काऊन आता जेवढे खायचं आहे तेवढे काप. कापून ठेवले. गॅस सुरू नाही केली केली. त्याच्यात का चालू केला. गॅस सुरू आहे ना. अंदरून भाजते का बाहेरून भाजते काही समजत नाही. दुकान लावतो म्हणते. पहिली वेळा भाजत आहो. दुकान लावणार आहे तर मग तू ग्राहकाला विचारशील का नाही का, आतमधून तेव्हा भाजा आता समजेल लागते, ना, तेव्हा आता समजेल ना, आतमधून भाजा लागते का वरून भाजा लागते, तेव्हा समजेल बाई, तेव्हा समजेल. का समजन. गरम आहे. ते सरा काय ना. कुठे आहे. अरे असा भाजणं. तसा नाही ना ग, अंदरून नाही भाजा लागत. भाजा लागते का. हा त्याच्यावर हा झालं तेवढंच, खूप नाही. अरे ते दोन तुकडेच करून टाकले. काही नाही हो, एवढा पावच्या अलगच राहते ना बर्गरवाली, इतनी होता. चलली तो ढील. पहिली वेळा करत आहे मग वैसा तो होगा. इथे जागा भी नाही होत गे. खाऊन काय बरं. करता करताच खाऊन काय म्हणते. का होते नाही काळा काळा हे पोळीचं डिकत आहे म्हणून हे असे होत आहे. जास्त भाजू नको ना. झालं थोडस ठेवायचं ना, उचलून घ्यायचं. एवढूच हा नाही ना ग, साईडनं मागून भाजा लागते ना. बटरची वास मस्त येते है ना. आपण नेऊन दे ना. आपले देत आहो ना, एक माझ्यासाठी करून पाहिजे, पैसा लागता आहे तो. फोन आला मधातच कोणाचा फोन आला. काढायला लागलाय तव्याचं काळवालं. हो हो आलू बंडल सेफ्टी. 3 वडापाव झाले, 2 आप्पा दिले देऊन. आपाजी नेऊन देतो म्हणते. आपाजीला नेऊन देतो म्हणते आलूगुंडा. तर गाईच हिरवी चटणी याच्यावरच टाका लागते ना, समजत नाही. हे देन चम्मचवर एक हिरवी चटणी चांगली टाक का. थोडीशी हिरवी चटणी आणि टोमॅटो टाक सॉस. ना अजून. हो अगं ती लई तिखट नाही का. अरे 2-3च मिरची टाकली. हो हो हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस. टमाटर सॉस टाकली. टोमॅटो सॉस जास्तच टाका लागत ना.
टमाटर सॉस थोडासा पतला पाहिजे होता आहे ना. एक झाला. आपण द्यायचं आहे 2. पाहिल्याबरोबर अशी खाय सुटली. असं वाटतं का खाऊन घ्यावं एक. बनवता चटणी तिखट नाही झाली पाहिजे. नाही तर चिल्ला. पाणी सुटत आहे पहिलेच टोन आली. पाणी काढून वाटीत ठेव. याला आता आपण देतो मग खातानी भेटू आपण. बाय. काय आणायचं का आता. शेव त्याच्यावर टाकाली. पसारा बारीक शेव कितीचे टाकायला किती नाही ना ग. अरे हो तिथं बर्गर आणि दिसत आहे का. खाऊन बघ. टेस्ट करा लागेल आता. टेस्ट करून पाहिजे आता. एवढं मोठं जाईन का तोंडात. जाते वरतून नाही टाकायला पाहिजे हात भरते मम्मी. काही बोलशील का बस खाण्यात गुंग. झालं. चांगले झाले ना. फक्त गरम पाहिजे होते. शेव आणायला गेले त्याच्यात थंडी झाली. आहे ना. मिरचीचं जवळ तिखट नाही झालं. मिरची देऊ. मिरची नाही पाहिजे पण मिरचीचं सांगत आहो. जेवढं दिसते असं तिखट तेवढं तिखट नाही. मिरची 2च टाकले मी. चांगले का. 1 नंबर. मी बनवले. मी बनवले. वरतून टाकलं टोमॅटो सॉस घेईन सांगत होतो का पकडता नाही येत. त्याला टाकायला पाहिजे. उलट करून खाता. का बोलायचं काय याच्यावर. मस्त. याच्यावर उलट करून काऊन खात आहे. हा माय तर सिद्धच आहे बघ. मी तरच खात आहो इकडं. बाय. गाइज तो वडापाव खाल्ला नंतर मस्त झोपलो. तर पुन्हा भूक लागली वडापाव खायचं. पॅकिंग पाहिल्यावर 4 तारखेला करायची आहे.
4 तारखेला जा तो मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये कुठे चाललो काय चाललो ते मला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल. तर ब्लॉग पाहत राहा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा ब्लॉग इथेच येईल. बाय बाय.